नॉर्मली 50 ते 100 केस गळणं हे नॉर्मल हेअर सायकलिंग म्हणतो आपण. असं की दॅट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. ही अँटी डॅन्ड्रफ हेअर ऑइल हा प्रकार अशक्य आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं हेअर ऑइल स्कॅल्पवरती लावलं ते हेअर ऑइल जे आहे ना ते व्यवस्थित स्कॅल्पला कोट करतं आणि तो जो फंगस आहे खाली तो व्यवस्थित त्याला ग्रो व्हायला छान ऑपॉर्च्युनिटी मिळते. सो तुम्ही त्या फंगसला मदत करता. सो डू नॉट ऑइल. जर तुम्ही दिवसभर स्क्रीनच्या समोर बसलात, नॉट जस्ट मोबाईल्स, इव्हन लॅपटॉप्स, टीव्हीज, त्याच्यातून ब्लू लाईट एमिट होतं अँड दॅट कॅन ऑल्सो कॉज पिगमेंटेशन अँड एजिंग. जे लोक सारखे असे बघतायत, आपली नेक सारखी खाली बघत असतात, कॉन्स्टंट ह्याच्यामुळे लवकर अर्लियर साइन्स ऑफ एजिंग ऑन द नेक आर बीइंग नोटिस्ड. सगळे ॲडवाइस करतात की रेटिनॉल यूज करा, रेटिनॉल यूज करा. प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेला रेटिनॉल सेफ नसतं. सो डेफिनेटली जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल किंवा ब्रेस्ट फिडिंग करत असाल तर हे तेव्हा नाही वापरायचं. पिंपल्स आपल्याला येतात ते काढण्यासाठी काही जण त्याला कोलगेट लावतात किंवा स्वतःच असं फोडतात. द मेन थिंग इज स्वतः जर आपण फोडले त्याचे मार्क्स राहतात, त्याचे खड्डे पडू शकतात, म्हणजे ॲक्नेस अच्छा, त्याच्यामुळे खड्डे पडतात. टूथपेस्ट लावून पिंपल्स जात नाहीत. हायड्राफेशियल काहीतरी याचा वेगळाच ग्लो येतो वगैरे. तर याचं काय सिक्रेट आहे नेमकं? हायड्राफेशियल तितकं काम करतात बिकॉज हायड्राफेशियलचा एवढा क्रेज आणि एवढा डिमांड आहे. आम्ही जेव्हा क्लिनिकमध्ये मेडिफेशियल्स करतो ॲज अ फर्स्ट स्टेप येस आम्ही हायड्राफेशियल करतो, बट टू बी ऑनेस्ट त्यांनी एक्सफोलिएशन पलीकडे दुसरं काही फारसं अचीव होत नाही आहे. किती तास झोपायला पाहिजे फॉर बेटर स्किन अँड फॉर बेटर हेल्थ? सो मेनी स्किन प्रॉब्लेम्स आर रिलेटेड. हेअर फॉल, ॲक्ने, पिगमेंटेशन, अर्लियर एजिंग, ह्या सगळ्या गोष्टी स्लीप क्वालिटी बरोबर असोसिएटेड आहेत. कोरियन स्किन जर हवी असेल तर आपल्याला कोरियामध्ये जन्म घ्यावा लागेल. दही आणि मध हे खूप हायड्रेटिंग इन्ग्रेडियंट्स आहेत तुमच्या स्किनसाठी. ते तुम्ही वन्स अ वीक ॲज अ पॅक तुमच्या चेहऱ्याला डेफिनेटली लावू शकता. तुमची स्किन कोरियन स्किन सारखी हळूहळू दिसायला लागू शकेल विथ इंडियन DIYs बिकॉज ऑफ द हायड्रेशन. नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाला वाटत असतं आपण सुंदर दिसावं, आपली स्किन चांगली असावी, आपण चिरतरुण राहावं. पण आपल्याकडून काही मिस्टेक होत असतात, लाईफस्टाईलमध्ये काहीतरी बिघाड होत असतो. त्यामुळे काही जणांना सतत हेअरचा त्रास असतो, म्हणजे हेअरफॉल होत असतो किंवा सतत फेसवर पिंपल्स येत असतात. तर हे नेमकं कशामुळे होतं हे फक्त डॉक्टरच सांगू शकतात. आणि त्यासाठीच आजचा हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कळणार आहे आपण स्किनची काळजी कशी घ्यावी, दिवसा आपण काय टिप्स फॉलो कराव्या, कशा पद्धतीने आपण स्किन केअर रुटीन फॉलो करू शकतो, नाईट केअर रुटीन फॉलो करू शकतो. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. आणि या सगळ्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध डर्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर तन्वी वैद्य. त्या आपल्यासोबत आहे. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू. सो डॉक्टर, आय होप आज तुम्ही फ्रीमध्ये आपल्या प्रेक्षकांना पूर्ण ज्या काही टिप्स असतील, तुमच्या सुंदरतेच्या ज्या काही टिप्स असतील त्या सुद्धा द्याल. ऑफकोर्स ऑफकोर्स. तर आता बरेच जणांना प्रॉब्लेम असतो की हेअरफॉल होत असतो. सो बेसिकली हेअरफॉल इट्स अ कॉमन थिंग, सगळ्यांचाच थोडाफार हेअरफॉल होत असतो. पण आपल्याला कसं कळेल की हा नॉर्मल हेअरफॉल आहे किंवा हा काहीतरी सिव्हिअर आहे, हे आपण स्वतः कसं ओळखू शकतो? बरोबर. सो ॲक्च्युली हे खूप व्हॅलिड क्वेश्चन आहे. कारण खूप जणांना असं वाटतं त्यांना हेअरफॉल होतो. नॉर्मली 50 ते 100 केस गळणं हे नॉर्मल हेअर सायकलिंग म्हणतो आपण त्याला. सो ते दॅट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. जर मोर दॅन 100 हेअर्स पर डे गळत असतील तर तो प्रॉब्लेम होतो. ऑफकोर्स जेव्हा आपण हेअर वॉश करतो किंवा जेव्हा आपण विंचरतो, कंडिशनर लावतो, तेव्हा थोडेसे एक्स्ट्रा गळतात. पण दॅट इज नॉर्मल, दॅट इज एक्सपेक्टेड, कारण फ्रिक्शन बेसिकली कमी होत असते. पण जर तुम्हाला हेअरफॉल मोर दॅन 100 हेअर पर डे फॉल होत असेल तर त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. मोस्ट कॉमन आहे स्ट्रेस. सेकंड इज न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. हे खूप कॉमन व्हायला लागले. फॉर एक्झाम्पल B12, व्हिटॅमिन D. कोणीही आजकाल जे कोण चेक करतं सगळ्यांचे डेफिशियंट येत आहेत. कारण आपलं जे डाएट आहे ते खूप डेफिशियंट झालं आहे ओव्हर टाईम. जे सेम आपण एक टोमॅटो 40 वर्षापूर्वीचा एक टोमॅटो आणि आजचा एक टोमॅटो, दोघांमध्ये न्यूट्रिशनल कॉन्टेंट खूप वेगळं आहे. म्हणून आपल्याला डेफिशियन्सीज खूप व्हायला लागतात. सो डेफिशियन्सीज इज वन थिंग. कोणताही मेजर इलनेस, मेजर स्ट्रेसर जेव्हा आपल्या शरीराला होतो, 2 ते 3 महिन्यानंतर खूप सिव्हिअर हेअरफॉल युजली सुरू होतोच. त्याला आम्ही टिलोजन एफ्लुव्हियम म्हणतो, विच अगेन इज नॉर्मल. त्याला शॉर्टन करायला काही सिरम्स असतात, पेप्टाईड सिरम्स असतात, मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स असतात जे आपण घेऊ शकतो. आपल्या डाएट, आहाराकडे जरा लक्ष देऊ शकतो. अदर दॅन दिस हॉर्मोनल कॉजेस असू शकतात. जसं पुरुषांना टक्कल पडणं, तसं बायकांना सुद्धा टक्कल पडू शकतं.
बायकांची पॅटर्न थोडीशी वेगळी असते, म्हणजे आपलं जे सेंट्रल पार्टिशन हां, हां, असतं हां. हळूहळू ते जास्त दिसायला लागतं. बरोबर. ह्या पूर्ण भागात केस विरळ होत जातात. हं. त्याला फिमेल पॅटर्न थिनिंग म्हणतात. मेल पॅटर्न थिनिंग म्हणजे जेव्हा आपलं हं. हेअरलाईन पाठी जाते किंवा वर्टेक्सकडे हं. थिनिंग व्हायला लागतं, त्याला आम्ही मेल पॅटर्न बोलतो. सो हेअरफॉलचं एक्झॅक्ट कारण काय आहे हे आयडेंटिफाय करणं खूप महत्त्वाचं आहे, हं. रादर दॅन जेनेरिकली सेईंग की मला हेअरफॉलसाठी गोळी द्या. सो हेअरफॉलच्या प्रत्येक कॉजची ट्रीटमेंट कम्प्लिटली वेगळी असते. तर इट्स नॉट जे आपण म्हणतो ना वन साईज फिट्स ऑल, ते हेअरफॉलमध्ये जेन्युइनली नाही होत. हं, हं, हं. मग अशा वेळी एक्झॅक्टली डॉक्टरांची कन्सल्ट कधी करायला पाहिजे किंवा किती वेळ आपण वेट करू शकतो, की आता म्हणजे कधी-कधी काय होतं, हेअरफॉल होतो पण काही दिवसांनी तो ऑटोमॅटिक थांबतो सुद्धा. करेक्ट. सो आपण डॉक्टरांना कधी कन्सल्ट करावं? जर तुम्हाला वाटलं 1 महिन्याहून जास्त हेअरफॉल होत राहिलाय, ओके. तर डेफिनेटली कन्सल्ट युअर डॉक्टर. हं, हं. जर तुम्हाला वाटलं की मला आता स्कॅल्प विजिबल व्हायला लागले हं, हं, किंवा हं. माझी हेअरलाईन पाठी-पाठी किंवा भांग जायला तो असा लागली, मोठा दिसतो. करेक्ट, हं, किंवा जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल, हं. टिपिकली पुरुषांमध्ये हे खूप कॉमनली होतं, यंग मुलं असतात 20मध्ये, मिनिमल हे फक्त थोडं थोडं पाठी जायला लागतं. तेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांकडे बघा, तुमच्या आईच्या साईडला मामांकडे बघा, त्यांच्या वडिलांकडे बघा आणि बघा तुम्हाला फॅमिली हिस्ट्री पण आहे का. जर फॅमिली हिस्ट्री सुद्धा असेल तर डेफिनेटली गो टू अ डर्मॅट ऑन टाईम. कारण जर तुम्ही खूपच केस विरळ झाल्यानंतर आमच्याकडे आलात, ते रिग्रोथ करणं जरा जास्त डिफिकल्ट होतं, कारण वी कॅन ओनली रिग्रो 30 to 40% रिग्रोथ आपण आणू शकतो हं, हं. विदाउट डुईंग अ हेअर ट्रान्सप्लांट. हेअर ट्रान्सप्लांट केलं तर ती वेगळीच गोष्ट आहे, हां. पण विदाउट अ हेअर ट्रान्सप्लांट 30 to 40% आपण आणू शकतो. सो फार वेळ टाइम वेस्ट करू नका. ओके. आता बरेच जणांना प्रॉब्लेम असतो, की सतत डॅन्ड्रफ होत असतो. म्हणजे विंटर असेल, हिवाळा असेल, तर त्यावेळेला कशी स्किन ड्राय होते, डॅन्ड्रफ आपण समजू शकतो. पण काही जणांना सतत डॅन्ड्रफचा त्रास असतो. मग त्या काय करतात, लिंबू घासतात, दही लावतात किंवा स्वतः काहीतरी गुगल करायचं आणि हे करायचं. तर एक्झॅक्टली या डॅन्ड्रफवर काय सोल्युशन आहे आणि हे कशामुळे होतं? सो डॅन्ड्रफ इज कॉज्ड बाय अ फंगस. तो नॉर्मली आपल्या सगळ्यांच्या स्कॅल्पवरती हा एक कॉमन सॉइल फंगस म्हणतो आपण त्याला, कॉल्ड मॅलेसिजिया. तो फंगस जेव्हा ओव्हर ग्रो होतो इन सर्टन कंडिशन, जसं तुम्ही म्हणालात सीझनल, वेदर चेंज झाल्यावर हिवाळ्यात, किंवा जेव्हा तुम्ही हेअर वॉशमध्ये खूप गॅप देताय, हां. काही काही लोक आठवड्यातून एकदाच हेअर वॉश करतात, बरोबर, तेव्हा बरोबर. साहजिक आहे डॅन्ड्रफ होणारच आहे. स्ट्रेस लेवल्स तुमचे वाढले, किंवा सम पीपल आर जस्ट प्रोन टू इट नॅचरली, त्यांना डॅन्ड्रफ खूप इझिली होत राहतो. जेव्हा हे होतं, वन थिंग दॅट वी डू इज, जसं तुम्ही म्हणालात लिंबू लावणं, लिंबू प्लीज लावू नका डॅन्ड्रफवर, इट इज नॉट अ गुड आयडिया. दही तुम्ही लावू शकता डेफिनेटली, पण लिंबू विल बी अ व्हेरी स्ट्रॉंग इरिटेंट. तात्पुरतं असं वाटतं की डॅन्ड्रफ कमी झाला, कारण स्कॅल्प खूप ड्राय आउट होतं, स्केल्स दिसत नाहीत, पण तो डॅन्ड्रफ ॲक्च्युली जात नाही आहे, स्कॅल्पवर इरिटेंट रिॲक्शन सेटअप होतं आणि ते अजून वर्सन होणार आहे. सो लिंबू अजिबात लावायचं नाही. दुसरी गोष्ट, हेअर ऑइल्स जे मार्केट करतात आजकाल की अँटी डॅन्ड्रफ हेअर ऑइल, हा प्रकार अशक्य आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं हेअर ऑइल स्कॅल्पवरती लावलं, ते हेअर ऑइल जे आहे ना, ते व्यवस्थित स्कॅल्पला कोट करते आणि तो जो फंगस आहे खाली, तो व्यवस्थित त्याला ग्रो व्हायला छान ऑपॉर्च्युनिटी मिळते. अच्छा. सो तुम्ही त्या फंगसला मदत करताय. सो डू नॉट ऑइल युअर हेअर. ऑइलिंग इज ग्रेट हेअरच्या टेक्स्चरसाठी, हेअरच्या लेन्थसाठी, ॲज अ कंडिशनिंग एजंट. पण स्कॅल्पवरती इफ यू आर डॅन्ड्रफ प्रोन, तर अजिबात हेअर ऑइल लावू नका. जे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज OTC मिळतात, मी म्हणत नाही की नेहमी मेडिकेटेडच घ्यावं, पण इव्हन OTC जे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज आहेत, त्याच्यात पण बेसिकली अँटी फंगल इन्ग्रेडियंट्स असतात. जसं पायरॉक्टोन असतं, झिंक पायरेथिओन असतं, हे काही रेग्युलर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूजमध्ये पण इन्ग्रेडियंट्स असतात. ते तुम्ही वापरू शकता. जेव्हाही तुम्ही वापराल 5 मिनिटं स्कॅल्पवरती ठेवा आणि मग वॉश ऑफ करा. त्यांनी सुद्धा होत नसेल तर ऑफकोर्स यू नीड मेडिकेटेड शॅम्पूज, प्रिस्क्रिप्शन ग्रेड, ज्याच्यासाठी तुम्ही डर्मेटॉलॉजिस्टला दाखवू शकता. अगदीच. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं लिंबू लावू नका, खूप कॉमन आहे आजकाल. जेवढे पण कोणाला जरी विचारलं तर ते लिंबूचंच ॲडवाइस करतात तुम्हाला आणि सांगू, इतकं मी लहान कॉन्फिडेंटली होते. करतात ना. मी लहान असताना मी सुद्धा लावलंय. मी मी सुद्धा शाळेत असताना लावलंय. मी सुद्धा लावलंय. पण इट डिडंट रिअली हेल्प. इट्स फाईन. ओके. सो काय होतं, आपण जेव्हा काही पण प्रॉडक्ट घेत असू किंवा पार्लरमध्ये आपण जातो, तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला विचारतात की तुमचा स्किन टाईप काय आहे? पण आम्हाला कसं कळणार स्किन टाईप काय आहे? किंवा प्रत्येक जण तितकं स्मार्ट नसतं की ते ओळखू शकेल. करेक्ट. सो काही टिप्स आहेत का की आपण स्वतः ओळखू शकतो की माझा स्किन टाईप नेमका काय आहे? खूप बेसिक आहे. तुम्ही नॉर्मल फेस वॉश वापरा. कोणताही तुमचा जो रेग्युलर असेल. नॉट टू हार्श, नॉट टू माइल्ड. रेग्युलर तुमचा फेस वॉश असेल. फेस वॉश करा. फेस वॉश नंतर काहीही लावायचं नाही चेहऱ्याला. हां. 30 मिनिटासाठी नो मॉइश्चरायझर, काहीच नाही. आणि सनमध्ये नाही जायचंय. करेक्ट. रूम हां. टेम्परेचर. 30 मिनिटांनी जस्ट चेक, टच युअर फेस. आणि ती तुम्ही ब्लॉटिंग पेपर पण वापरू शकता, नाही तर जस्ट टच करून बघू शकता.
जर सगळीकडे ड्राय असं खेचल्यासारखं वाटत असेल दॅट इज अ ड्राय स्किन टाईप. ओके. जर ऑइली असेल, शायनी वाटते सगळीकडे, दॅट इज अ ऑइली स्किन टाईप. मोस्ट कॉमन असतं कॉम्बिनेशन, की नोज खूप ऑइली होतो किंवा फोरहेड, म्हणजे हे आपण जे टी झोन म्हणतो ती एरिया ऑइली होते, बाकीचा चेहरा नॉर्मल असेल किंवा ड्राय असेल त्याला आम्ही कॉम्बिनेशन म्हणतो. आणि अजून एक असतं ज्याच्यात खरोखर असं काहीच वाटत नाही, मला फार ऑइली नाही वाटत, ड्राय नाही वाटत, विच इज पॉसिबल. त्याला नॉर्मल स्किन टाईप म्हणतात अँड दॅट इज ऑल्सो जेन्युइनली पॉसिबल. ओके. सो बेसिकली डॉक्टर काय होतं की बरेच जणींचा स्किन टाईप जो असतो ना तो कुठेतरी फेअर असतो, कुठे ब्लॅक असतो, असा अनइवन स्किन टोन असतो. सो बेसिकली स्किनचा कलर डस्की असू दे, फेअर असू दे, पण जर सेम कलर असेल तर ती क्लिअर वाटते आणि ते खूप चांगलं बेटर वाटतं. आणि अनइवन स्किन टोन प्रत्येक वेळी मेकअप करताना पण प्रॉब्लेम येतो, सगळं ते हाईड करावं लागतं. सो आपण हे पूर्णपणे आपण क्लिअर करू शकतो किंवा असा काही चान्स आहे की अनइवन स्किन टोन आपण पूर्ण सेम करू शकतो? हा खूप ॲक्च्युली कॉमन इश्यू आहे, कारण आपल्याला सन एक्सपोजर खूप असतं. सो सगळ्यात बेसिक गोष्ट मी सांगेन, तुम्ही सनस्क्रीन रेग्युलरली लावायला लागा. 90% केसेस जेव्हा अनइवन स्किन टोनसाठी येतात आमच्याकडे, इट इज जस्ट बिकॉज ऑफ सन एक्सपोजर किंवा चुकीचं सनस्क्रीन लावतात किंवा रिअप्लाय करत नाही आहेत. सो 90% केसेसमध्ये नुसतं टॅनिंगमुळे झालेलं असतं, की कधी कधी कपाळ जास्त टॅन झालेलं असतं, अराउंड द माउथ जास्त टॅन झालेलं असतं. सो सनस्क्रीन डेफिनेटली लावायला लागा. सेकंड थिंग इज ड्रायनेस. टिपिकली अराउंड द माउथ ही एरिया खूप ड्राय होते, त्यामुळे ती डार्क दिसायला लागते. सो मॉइश्चरायझर रेग्युलरली वापरा. ह्या 2 गोष्टी सगळ्यात बेसिक आहेत. अदर दॅन दॅट काही लोकांना काही स्पेसिफिक इश्यूज असू शकतात. जसं काही मला ॲक्च्युली स्वतःला आहे, आता दिसत नसेल कारण मी मेकअप लावलाय, पण पिगमेंटरी डिमार्केशन लाईन्स, इथे लिटरली लाईनसारखी एक पिगमेंटेशन येते किंवा इथे, ते जेनेटिक असतं. त्याच्यासाठी आपल्याला डिपिगमेंटिंग क्रीम्स रेग्युलर बेसिसवरती लावत राहावे लागतात. कधी कोणाला प्रोसिजर्स करायचे असतील तर प्रोसिजर्सही करू शकतात टू कीप दॅट पिगमेंट डाऊन. ते पूर्णपणे जात नाही, उन्हात गेल्यावर स्ट्रेस लेवल्स वाढल्यावर पुन्हा वाढू शकतं. सो आपल्याला हे ऑन अ रेग्युलर बेसिस डिपिगमेंट करून ठेवावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे वांग, जे पॅचेस येतात गालावर, नाकावर, कपाळावर किंवा चिनवर. वांग पण आपल्या कंट्रीमध्ये खूप कॉमन आहे, टिपिकली फिमेल्समध्ये जास्त कॉमन आहे. प्रेग्नन्सीमध्ये सुरू होतं किंवा मेनोपॉजच्या वेळेला सुरू होतं आणि ते खूप प्रॉमिनंट दिसतं. अगेन जेवढ्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट सुरू कराल, आणि बाय ट्रीटमेंट मी म्हणत नाही की नेहमी प्रोसिजर्स करायची गरज असते. पहिल्या 1-2 महिन्यात आय इनफॅक्ट नेव्हर ॲडवाइज प्रोसिजर्स फॉर एनीबडी. पहिल्या 1-2 महिन्यात जस्ट क्रीम्सने आपण ट्राय करून बघतो. 90% केसेसमध्ये त्यांनीच होऊन जातं. खूप रेअर असे केसेस असतात ज्यांना पील्स किंवा लेझर्स वगैरे लागू शकतात. लागले तर वी कॅन टेक अ कॉल ॲट दॅट पॉईंट. पण असं अशी खूप मोठी मिथ आहे की फॉर एनी काइंड ऑफ पिगमेंटेशन डायरेक्ट लेझर करायचं. इनफॅक्ट असं आम्ही अजिबात करत नाही. ओके. आता हायड्रा फेशियलबद्दल बरंच ऐकलंय किंवा आजकाल ते खूप ट्रेंडमध्ये आहे की हायड्रा फेशियलने काहीतरी असा वेगळाच ग्लो येतो वगैरे. तर याचं काय सिक्रेट आहे नेमकं? हायड्रा फेशियल तितकं काम करतं का? सी, हायड्रा फेशियल ॲक्च्युली एक ब्रँड आहे. बेसिक टेक्नॉलॉजी इज मायक्रोडर्माब्रेशन. ही खूप जुनी टेक्नॉलॉजी आहे. ओके. इट्स ॲक्च्युली ऑलमोस्ट आउटडेटेड. जेन्युइनली तुम्ही एखाद्या डर्मेटॉलॉजिस्टला विचारलं, मायक्रोडर्माब्रेशन हॅज ऑलमोस्ट बीन रिप्लेस विथ केमिकल पील्स. कारण बेसिकली आपण त्यांनी एक्सफोलिएट करतोय स्किन. एक्सफोलिएशनचे खूप बेटर टेक्निक्स ऑलरेडी आहेत. पण बिकॉज हायड्रा फेशियलचा एवढा क्रेज आणि एवढा डिमांड आहे, आम्ही जेव्हा क्लिनिकमध्ये मेडिफेशन्स करतो, ॲज अ फर्स्ट स्टेप येस आम्ही हायड्रा फेशियल करतो. बट टू बी ऑनेस्ट त्यांनी एक्सफोलिएशन पलीकडे दुसरं काही फारसं अचीव होत नाही आहे. सो आय कपल इट विथ समथिंग ज्याने ॲक्च्युली फरक पडेल. म्हणजे वेदर इट्स अ पील और लेझर टोनिंग, RF टाईटनिंग, ज्याने ॲक्च्युली काहीतरी फरक पडेल. आय एम नॉट सेईंग अजिबात फरक नाही पडत हायड्रा फेशियलनी, पण जेवढं लोकांना वाटतं की इट इज लाईफ चेंजिंग तेवढं नाही आहे. ॲक्च्युली मी स्वतः केलेलं आहे, त्यामुळे मला पण ते सेम फिलिंग झालं जे तुम्ही आता सांगितलं. मला इतका काही असा फारसा आणि त्याचा दुसरी result गोष्ट, हायड्रा फेशियल हे वर्ड ऐकून आपल्याला वाटतं स्किन हां. हायड्रेट होते. ॲक्च्युली एक्सफोलिएट होऊन थोडीशी ड्राय होते फॉर अ कपल ऑफ डेज. इट्स नॉट अ बॅड थिंग, बट कपल ऑफ डेज स्किन अजून ड्राय होते. सो इट्स नॉट सो हायड्रेटिंग. येस. आणि बेसिकली जेव्हा आपण सनस्क्रीन घेतो किंवा मॉइश्चरायझर जे काही आपण घेतो स्किन टोननुसार, तेव्हा ते घेताना आपण एक्झॅक्टली कोणत्या गोष्टी समोर ठेवल्या पाहिजेत? कारण का आजकाल इतके प्रोडक्ट्स आहेत, इतके आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघतो, आपल्याला वाटतं सगळंच घ्यावं, पण एक्झॅक्टली आपल्या स्किनला काय सूट करतं हे आपल्याला माहीतच नसतं आणि ते डॉक्टरच सांगू शकतात. पण कोण तेवढं कष्ट घ्यायला जात नाही, डॉक्टरकडे जात नाही. स्वतः डॉक्टर होतात आणि आपण स्वतः विचार करतो की मला हे सूट करेल, ते सूट करेल. सो ॲटलीस्ट बेसिक काहीतरी जे घेताना आपल्याला माहिती असावं की हां, हे सेफ आहे. ब्रॉडली टू टेल यू, फर्स्ट स्टेप इज आपला स्किन टाईप आयडेंटिफाय करणं खूप महत्त्वाचं आहे. इफ आय हॅव व्हेरी ड्राय स्किन आणि मी खूप लाईट वेट मॉइश्चरायझर वापरला, हां. सो
सो आजकाल काही प्रॉडक्ट्स खूप व्हायरल झालेत, लाईट वेट मॉइश्चरायझर्स अँड दिस दॅट. पण तेच प्रॉडक्ट्स इफ समबडी विथ व्हेरी ड्राय स्किन युजेस इट्स नॉट गोइंग टू वर्क ऑब्व्हियसली. किंवा माझी खूप ऑइली स्किन असेल आणि मी खूप हेवी मॉइश्चरायझर वापरला, ऑब्व्हियसली आय माईट हॅव ॲक्ने, मला काहीतरी त्याचा त्रास होईल. सो तुम्ही तुमच्या स्किन टाईपप्रमाणे प्रॉडक्ट्स चूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सनस्क्रीनची दुसरी गोष्ट मी सांगते, नो टू पीपल लाईक द सेम सनस्क्रीन. ओके, कोणाला मॅट आवडतं, कोणाला जेल बेस्ड आवडतं, कोणाला क्रीमी आवडतं, कोणाला टिंटेड आवडतं. सो जस्ट बिकॉज समथिंग इज व्हायरल तुम्हाला आवडेल ह्याची गॅरंटी नाही आहे. ट्राय टू आयडेंटिफाय तुम्हाला कसा लुक आवडतो तुमच्या चेहऱ्यावर, त्याप्रमाणे चूज करा. ऑब्व्हियसली SPF बघा, SPF पेक्षा इम्पॉर्टंट PA रेटिंग बघा. PA रेटिंग, कारण आपल्या स्किन टाईप्समध्ये बेसिकली वी गेट पिगमेंटेशन. आपल्याला सनबर्न किंवा स्किन कॅन्सरचा एवढा रिस्क नाही आहे. आपल्याकडे प्रोटेक्टिव्ह पिगमेंट आहे मेलॅनिनचं. हे सगळं व्हाईट लोकांमध्ये जास्त होतं. वी आर वरीड अबाउट पिगमेंटेशन अँड अँटी एजिंग. त्याच्यासाठी युअर PA रेटिंग इज मोर इम्पॉर्टंट. सो PA रेटिंग मिनिमम 3+ पाहिजे सनस्क्रीनमध्ये. दुसरी गोष्ट, जे सिरम्स वगैरे आहेत ते पण तुमच्या स्किनची काय नीड आहे त्याप्रमाणे तुम्ही बघा. जर तुम्हाला अँटी एजिंग हवं असेल तर व्हायटमिन C, पेप्टाइड्स, नायसिनमाइड, रेटिनॉल. जर तुम्हाला डिपिगमेंटिंग हवं असेल तर डिपिगमेंटिंग सिरम्स असतात, जसं ग्लायकॉलिक ॲसिड, कोजिक ॲसिड, ट्रॅनिक्झिमिक ॲसिड, ॲझिलिक ॲसिड. त्याप्रमाणे तुम्ही चूज करू शकता. ओके. सो डॉक्टर तन्वी वैद्य, आता मला सांगा की दिवसा आपण स्किनला कशा पद्धतीने कॅरी करू शकतो, काय आपण दिवसा आपण काय यूज करायचं, नाईट केअर आपलं कसं असावं, जेणेकरून तुमचं जे ब्युटी सिक्रेट आहे ते सुद्धा आपल्या प्रेक्षकांना कळेल फ्रीमध्ये. ओके, सो जर आपल्याला एक बेसिक मॉर्निंग रुटीन हवं असेल, बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे, फेस वॉश, एखादं सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. ठीक आहे. जे सिरम आहे तुम्ही इदर व्हिटॅमिन C किंवा नायसिनमाइड हे सिरम चूज करू शकता. जर तुमची स्किन खूप ॲक्ने प्रोन असेल, म्हणजे पिंपल्स होत असतील किंवा स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल, तर व्हिटॅमिन C नका वापरू, मग नायसिनमाइड वापरा. जर असं काही इश्यू नसेल सेन्सिटिव्हिटीचा, तर डेफिनेटली व्हिटॅमिन C तुम्ही वापरू शकता. ऑफकोर्स ॲज आय सेड, त्यावरून मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. रात्री जस्ट फेस वॉश, एक सिरम आणि मॉइश्चरायझर. कोणतं सिरम? अँटी एजिंग हवं असेल तर रेटिनॉल किंवा पेप्टाइड. डिपिगमेंटिंग हवं असेल तर ॲझिलिक ॲसिड, ट्रॅनिक्झिमिक ॲसिड, कोजिक ॲसिड, एनी ऑफ दिस. हे रात्री अगेन त्यावरून मॉइश्चरायझर आलाच पाहिजे. सो थँक्स फॉर द फ्री टिप्स. सो डॉक्टर तन्वी, बरेच वेळा काय होतं की आफ्टर 30 कितीही महागाचं फाउंडेशन लावा, तुमच्या चेहऱ्यामध्ये बदल होत जातात, स्किन लूज होत जाते, सगळं काही आहे ते बाहेर येतच. सो सगळे ॲडवाईस करतात की रेटिनॉल यूज करा, रेटिनॉल यूज करा. तर ते रेटिनॉल एक्झॅक्टली कसं यूज करायचं आहे, किती वेळा यूज करायचं आहे, कारण का बरेच जण असं फक्त ऐकतात आणि स्वतःच यूज करतात. तर मला असं वाटतं त्याला पण काहीतरी टिप्स असतील. डेफिनेटली, आणि हे खूप सांभाळून वापरावं. कारण रेटिनॉल इज समथिंग ज्याने तुमची स्किन खूप ड्राय आउट होऊ शकते. ओके. जर तुम्ही डिरेक्टली रोज स्ट्रॉंग स्ट्रेंथ रेटिनॉल वापरायला लागला तर स्किन ड्राय आउट होऊ शकते. विंटरमध्ये फुटल्यासारखी होऊ शकते, पिंपल्स येऊ शकतात. सो यू टू बी व्हेरी केअरफुल विथ रेटिनॉल. वन मोर थिंग इज, प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेला रेटिनॉल सेफ नसतं. सो डेफिनेटली जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल किंवा ब्रेस्ट फिडिंग करत असाल तर हे तेव्हा नाही वापरायचं. इनिशियली खूप लो स्ट्रेंथ रेटिनॉलनी सुरू करायचं. मे बी 0.1, 0.3 किंवा मॅक्सिमम 0.5% सुरुवातीला. आठवड्यातून 2दाच वापरायचं, एवढूसं वापरायचं फुल फेस अँड Okay. नेकसाठी. एक पी साइज्ड अमाऊंट आम्ही पण ते म्हणतो. ब्लेंड होतं का एवढं? ॲब्सोल्युटली एवढूसच. अँड लेअर इट वेल विथ अ मॉइश्चरायझर. पूर्ण चेहऱ्यावर स्प्रेड म्हणजे आधी मॉइश्चरायझर लावायचं आणि मग ते लावायचं आणि पुन्हा मॉइश्चरायझर लावायचं. येस, दॅट इज कॉल्ड अ Sandwich. सँडविच टेक्निक. व्हेरी गुड. वेट, मी अजून काहीतरी बोलणार होते. हां, एक प्रॉडक्ट खूप व्हायरल झाला. अगेन मला नावं नाही घ्यायची आहेत, पण एक प्रॉडक्ट खूप व्हायरल झाला. त्याच्या एवढ्या रील झालेल्या, ज्याच्यात एक 1000 डॉट्स ऑफ रेटिनॉल, दे आर अप्लाइंग, येलो कलरचं एक असतं ऑल ओव्हर देअर फेस. हां. जिथे लाईन्स दिसतात तिकडे अजून 50 डॉट्स. इट्स इन्सेन. तुम्ही जर तेवढं प्रॉडक्ट लावलं रेटिनॉल, तुमचा स्किन बॅरियर गेला कामातून. म्हणजे जे प्रोटेक्टिव्ह वॉल असते आपल्या स्किनची, त्या वॉलची तुम्ही लिटरली वाट लावताय. सो यू कॅनॉट डू दॅट. रेटिनॉल खूप कमी वापरायचं. लेअर विथ मॉइश्चरायझर ऑलवेज, आणि लिटरली सुरुवातीला ट्वाईस अ वीक, मग त्याला ऑल्टरनेट डेज करू शकतो, मग डेली करू शकतो. हळूहळू त्याची फ्रिक्वेन्सी वाढवू शकतो, मग त्याची स्ट्रेंथ वाढवू शकतो. तुमच्या स्किनला तो टॉलरन्स ओव्हर टाईम डेव्हलप होतो. बट डोंट रश इन टू एनिथिंग. ओके. आता बरेच वेळा काय होतं की आपल्याला पिरियड्समध्ये जे काही पिंपल्स येतात ते येतात, 4 दिवसांनी जातात, इट्स ओके. पण बाकीच्या वेळी जे काही पिंपल्स आपल्याला येतात ते काढण्यासाठी काही जण त्याला कोलगेट लावतात किंवा स्वतःच असं फोडतात, कारण का कुठेतरी फंक्शनला जायचं असतं, कुठेतरी बाहेर जायचं.
सो हे कितपत योग्य आहे, हे असं करावं का? स्वतःच फोडणं ठीक आहे का? अजिबात नाही. नाहीतर मग काय अजिबात करू नाही. शकतो? सो द मेन थिंग इज स्वतः जर आपण फोडले त्याचे मार्क्स राहतात, त्याचे खड्डे पडू शकतात, विच इज ॲक्ने अच्छा, स्कारिंग. त्याच्यामुळे खड्डे पडतात. आणि ते खड्डे जे आहेत ते नुसत्या क्रीम्सनी जात नाहीत जर पडले तर. त्याच्यासाठी लेझर्स वगैरे करावे लागतात, तर त्याच्यापेक्षा फोडूच नका. हां. यू विल नॉट रीच दॅट फेज. दुसरी गोष्ट, टूथपेस्ट लावून पिंपल्स जात नाहीत. अर्लियर टूथपेस्टमध्ये एक ट्रायक्लोसान म्हणून केमिकल होतं, हं. विच वॉज अँटीबॅक्टेरियल. त्यांनी इट यूज टू वर्क ऑन ॲक्ने, कारण अँटीबॅक्टेरियल इफेक्ट. पण ओव्हर टाईम ट्रायक्लोसान बॅन झालं टूथपेस्टमधून, हं. कारण ट्रायक्लोसान वॉज अ हॉर्मोन डिस्रप्टर. ते बॅन्ड आहे आता. कोणत्याही टूथपेस्टमध्ये ट्रायक्लोसान नसतं. तर कोणत्याही टूथपेस्टमध्ये आता अँटी ॲक्ने इन्ग्रेडियंट्स नाही आहेत. ते फक्त स्किनला इरिटेट करून सोडणार आहे. सो प्लीज डोंट यूज टूथपेस्ट पिंपल्सवरती. इट डज नॉट वर्क. टूथपेस्ट वापरू नका. सो ऑनेस्टली ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा यूज थिंग्स दॅट वर्क. स्किन खूप ऑइली आणि ॲक्ने प्रोन असेल तर सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड फेस वॉशेस किंवा सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड सिरम्स हे खूप छान काम करतात. खूप ॲक्टिव्ह पस फिल्ड ॲक्ने असेल तर बेन्झाईल पेरॉक्साईड फेस वॉश वापरू शकतो किंवा बेन्झाईल पेरॉक्साईड जेल्स येतात, पिंपल पॅचेस येतात, ते तुम्ही वापरू शकता. ॲझिलिक ॲसिड हे माझं ऑनेस्टली फेवरेट इन्ग्रेडियंट आहे. म्हणजे मी त्याचं सिरम स्वतः फॉर्म्युलेट पण केलं आहे. ते इट वर्क्स ऑन ॲक्ने एज वेल. इट वर्क्स ऑन ॲक्ने मार्क्स, जे डाग राहतात किंवा रेड स्पॉट्स, ब्राऊन स्पॉट्स, त्याच्यासाठी ॲझिलिक ॲसिड वर्क्स व्हेरी वेल. अदर दॅन दॅट ऑफकोर्स रेटिनॉइड्स हे जे प्रिस्क्रिप्शन ग्रेड प्रॉडक्ट्स असतात. रेटिनॉल ॲक्नेवरती काम नाही करणार. प्रिस्क्रिप्शन ग्रेड स्ट्रॉंग रेटिनॉइड्स लागतात, पण ऑफकोर्स त्याच्यासाठी ते स्वतःहून सुरू नका करू. बेटर टू कन्सल्ट अ डर्मेटॉलॉजिस्ट बिफोर स्टार्टिंग दॅट. सो बेसिकली आता आजकाल आपण कोरियन प्रोडक्ट्सबद्दल थोडं बोलूयात. खूप व्हायरल होत आहेत आणि त्यांच्यासारखी स्किन होईल आणि जे काही त्यांच्यासारखा असा चमकदार चेहरा जो काही दाखवतात, खरोखर तितकं इफेक्टिव्ह आहे? सो कोरियन स्किन जर हवी असेल तर आपल्याला कोरियामध्ये जन्म घ्यावा लागेल. हा ना? टू कोरियन पेरेंट्स. ओके. इंडियन स्किन कॅनॉट बिकम कोरियन स्किन. आपण कोणतेही प्रॉडक्ट्स वापरले तरी. त्यांची स्किन नॅचरली थोडीशी जास्त लुमिनस असते, जास्त रिफ्लेक्टिव्ह असते. सो आपली स्किन तशी का करायची? म्हणजे आपली काही वाईट नाही आहे स्किन. जशी आपली स्किन आहे त्याच्यातच आपण जी बेस्ट रिझल्ट आणू शकतो ते आपण वी शुड वर्क ऑन इट. कोरियन स्किन केअर एवढं व्हायरल का झालं? इज बिकॉज इट इज व्हेरी रिफ्लेक्टिव्ह, राईट? तर त्यांनी पूर्ण फोकस हायड्रेशनवरती आणला. हं. जर तुम्हाला आठवत असेल, आपण लहान असताना वगैरे स्किन केअर म्हणजे पावडर लावणं, पॉन्ड्स. टॅल्कम पावडर लावणं, राईट? पूर्ण चेहरा व्हाईट दिसला पाहिजे, अजिबात ऑइली नको दिसायला, हायड्रेटेड नको दिसायला, ड्राय दिसला पाहिजे. दॅट वॉज अ साईन ऑफ ब्युटी तेव्हा. पण आता ती ट्रेंड चेंज झाली आहे. आता जी ट्रेंड आहे, जे कोरियन स्किन केअर हॅज कम इन, इज एक्स्ट्रीमली लुमिनस, एक्स्ट्रीमली हायड्रेटेड, व्हेरी रिफ्लेक्टिव्ह काइंड ऑफ स्किन. दॅट इज कोरियन स्किन केअर. त्यांचे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ते हायड्रेटिंग प्रॉडक्ट्स आहेत. ह्युमेक्टंट्स असतात, स्नेल म्युसिन, हायल्युरॉनिक ॲसिड, मॉइश्चरायझर हेवी. इवन त्यांचे सगळे सनस्क्रीन्स ड्यूई असतात, अगदी ड्यूई फिनिशवाले. पण आता त्याच्यासाठी कोरियाला जाणं गरजेचं नाही आहे. आपल्याकडे इंडियन स्किन केअर पण खूप छान प्रॉडक्ट्स आहेत विदिन इंडियन स्किन केअर, ज्याच्यात हे सगळे ऑप्शन्स मिळतात. सो ऑनेस्टली मला वाटत नाही इट इज एव्हर वर्थ स्पेंडिंग मोर दॅन 2000 रुपीज ऑन एनी ऑफ दीज प्रॉडक्ट्स. 2000 खूप झालं. अंडर 1000 पण खूप सुंदर हायड्रेटिंग प्रॉडक्ट्स इंडियामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. सो डोंट वेस्ट युअर मनी. म्हणजे फक्त नाव कोरियन असल्यामुळे बरेच जण ते परचेस करतात. Absolutely. त्यांना असं वाटत अशी स्किन होणार, पण इट्स नॉट पॉसिबल ॲक्च्युअली. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. ओके. आता मला सांगा की एक चांगल्या स्किनसाठी म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की झोप खूप महत्त्वाची आहे. सो म्हणजे मी स्वतः फील करते जेव्हा झोप आपली चांगली होते, आपले हेअर पण असे छान वाटतात, स्किन पण छान वाटते. Correct. सो बरेच जण असतात जे लिटरली 5 तास, म्हणजे काही त्यांची कंडिशन्स असतील, पण 5 तास झोपतात, 4 तास झोपतात. सो हे कितपत योग्य आहे आणि बेसिकली किती तास झोपायला पाहिजे फॉर बेटर स्किन अँड फॉर बेटर हेल्थ? हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. मी एवढे पेशंट्स बघते, यु नो, बाकी सगळं करतील, स्किन केअर रुटीन्स करतील, हां. डाएट इज ॲब्सोल्युटली ऑन पॉईंट, एक्सरसाइज रोज करतायत, पण झोप त्यांची नाही होते बिकॉज दे हॅव टू फिट सो मेनी थिंग्स इन टू वन डे. 24 तासच असतात. एक जे आपण कॉम्प्रोमाइज करतो ते म्हणजे झोप. 7 ते 8 तास मिनिमम रोजची झोप झालीच पाहिजे. मग तुम्ही एखाद्या दिवशी वर्कआउट स्किप केलं तरीही चालेल, पण तुमची झोप खूप खूप महत्त्वाची आहे. आणि यु नो, आपण जसं कधी कधी बोस्ट करतो की मी लास्ट 1 मंथमध्ये अजिबात शुगर नाही खाल्ली, मी लास्ट 1 मंथमध्ये एकही दिवस जिम नाही मिस केला. मी नाही असं बोलत, असं माझं कधी होतच नाही, पण असे लोक बोलतात. असं कधीच आपण स्लीपबद्दल, स्लीप क्वालिटीबद्दल बोलतच नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
अँड सो मेनी स्किन प्रॉब्लेम्स आर रिलेटेड. हेअर फॉल, ॲक्ने, पिगमेंटेशन, अर्लियर एजिंग, ह्या सगळ्या गोष्टी स्लीप क्वालिटी बरोबर असोसिएटेड आहेत. सो वेळच्या वेळी झोपणं, वेळच्या वेळी उठणं, असं नाही की रात्री 3ला झोपून मी 12ला उठले, दॅट्स नॉट गुड. कीप अ फिक्स टाईम वेर यू हॅव दॅट सर्टन अमाऊंट ऑफ स्लीप. हे खूप खूप महत्त्वाचं आहे. अगदीच अगदीच. आजकाल इन्स्टा किंवा बरेच ठिकाणी 10 स्टेप्स ऑफ स्किन रुटीन आपण बघतो. तर त्याबद्दल थोडंसं सांगा, हे खरोखर नेसेसरी आहे? ऑनेस्टली नाही. टू बी व्हेरी ऑनेस्ट, खरोखर म्हणजे आजकाल मी एवढ्या टीनेजर्सना वगैरे बघते जे येतात माझ्याकडे, एक बॅगेत एवढे सगळे प्रॉडक्ट्स असतात. म्हणजे दे कम विथ 20 प्रॉडक्ट्स अँड दे टेल मी की मॅम और प्रॉडक्ट्स दो मुझे. आणि मला त्यांना सांगावंसं वाटतं की यार थोडेसे कमी करा, काय करताय? यू डोंट नीड सो मच. 15 वर्षाच्या एजला तुम्हाला अँटी एजिंग रुटीनची गरज नाही आहे. वेट टिल 25 थोडंसं एजिंग होऊ देत. सो एवढ्या सगळ्या प्रॉडक्टची गरज नाही आहे. जे प्रॉडक्ट्स तुमच्या स्किनला सूट करतील, व्हॉट विल मेक अ डिफरन्स टू युअर स्किन, अकॉर्डिंग टू युअर स्किन नीड्स, तेच वापरा. एवढे सगळे उगाच प्रॉडक्ट्स वापरण्याची खरोखर गरज नाही. आणि मला ना एक प्रश्न पडतोय, हे आजकाल आपण इतकं फॉलो करतो, पण आपले जे आजी वगैरे होते ते काय करत असतील? मला नाही वाटत ते हे सगळं फॉलो करत असतील. तरी सुद्धा अगेन त्यांची व्हेरी स्किन व्हॅलिड क्वेश्चन, व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. हे मला खूप लोक विचारतात. पण आपल्या ज्या आज्या होत्या ना, त्या व्यवस्थित खायच्या, व्यवस्थित झोपायच्या, त्यांचा एक्सरसाइज व्हायचा, त्यांच्या लाईफमध्ये एवढं पोल्युशन नव्हतं, एवढा स्ट्रेस नव्हता. सो त्यांचे मोबाईल बाकीचे नव्हता. फॅक्टर्स, मोबाईल नव्हता. सो त्यांच्या लाईफमध्ये बाकीचे फॅक्टर्स खूप कंट्रोल्ड होते. त्यांची लाईफस्टाईल खूप चांगली होती, त्यांचं न्यूट्रिशन चांगलं होतं. सो आपण त्यांच्याबरोबर हे नाही कम्पेअरच नाही करू शकत. आजकाल PCOSचं प्रमाण एवढं वाढलंय, डायबिटीजचं प्रमाण एवढं वाढलंय, कितीतरी अदर ऑटो इम्युन कंडिशन्सचं प्रमाण एवढं वाढलंय. इट हॅज समथिंग टू डू विथ आवर लाईफस्टाईल. सो आय डोंट थिंक वी कॅन कम्पेअर स्किन केअर विथ आवर आजीज, अनफॉर्च्युनेटली. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आजकाल आपण इतके ॲडिक्ट झालोय मोबाईलला. सतत आपले रील्स असतील किंवा काही असेल, सतत हातामध्ये फोन्स असतात. तर त्याचे पण लाईट्स कुठेतरी फेसवर हार्म करू शकतात. डेफिनेटली. सी, फार जास्त प्रमाणात नाही. पण जर तुम्ही दिवसभर स्क्रीनच्या समोर बसलात, नॉट जस्ट मोबाईल्स, इव्हन लॅपटॉप्स, टीव्हीज, त्याच्यातून ब्लू लाईट एमिट होतं अँड दॅट कॅन ऑल्सो कॉज पिगमेंटेशन अँड एजिंग. अच्छा. नॉट जस्ट दॅट, टेक नेक म्हणून एक टर्म आहे जे आम्ही म्हणतो. नेकवरती साईन्स ऑफ एजिंग खूप लवकर येतात. जे लोक सारखे असे बघतायत, आपली नेक सारखी खाली बघत असते. अच्छा. हां. सो वेन युअर ऑन युअर लॅपटॉप, युअर लुकिंग ॲट युअर फोन, कॉन्स्टंट ह्याच्यामुळे लवकर अर्लियर साईन्स ऑफ एजिंग ऑन द नेक आर बीइंग नोटिस्ड. सो हे सगळे आहेत चेंजेस. आणि नाईटमध्ये जेव्हा लाईट ऑफ असते आणि तेव्हा मोबाईलची जी लाईट असते ती आय थिंक डिरेक्टली आपल्या फेसवर डिरेक्ट जसं लोक रेड लाईट मास्क घेतात फॉर अँटी एजिंग, आपण ब्लू लाईट मास्क घेतोय फॉर एजिंग अँड पिगमेंटेशन विथ आवर सेलफोन्स. सो जरा असं वी हॅव टू कट डाऊन ऑन नाईट टाईम स्क्रीन युजेज. आणि बरेच जणांना डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असतो. अगेन झोप ओके असेल तर हे होणारच नाही आहे, पण तरीसुद्धा बरेच जणांना असतो. तर यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो किंवा क्रीम्सनी हे पूर्ण कव्हर होऊ शकतं? सो इट डिपेंड्स कोणत्या टाईपचे डार्क सर्कल्स अच्छा. आहेत. सो डार्क सर्कल्स ब्रॉडली आय वुड से 3 टाईप्सचे असतात. एक म्हणजे पिगमेंटेशन, म्हणजे ज्याच्यात ॲक्च्युली स्किन डार्क झालेली असते, त्याच्यासाठी क्रीम्स विल रिअली वर्क. कोजिक ॲसिड, लिक्रिस बेस्ड जे क्रीम्स असतात, इट विल रिअली वर्क. दुसरी गोष्ट व्हॅस्क्युलर टाईप, म्हणजे स्किन खूप पातळ असते, लालसर दिसते आणि खालचे ब्लड वेसल्स दिसतात, पफिनेस खूप लवकर येतो. फॉर दोज काइंड ऑफ आईज, व्हिटॅमिन के बेस्ड किंवा कॅफिन बेस्ड क्रीम्स विल रिअली वर्क. जेड रोलर्स विल वर्क अ लिटल बिट, म्हणजे जे मसाजनी पफिनेस कमी होतो त्यांनी डेफिनेटली हेल्प होऊ शकेल. पण जर खड्डा असेल, खड्ड्यात म्हणजे स्ट्रक्चरल बेसिकली आपलं जे बोनचं स्ट्रक्चर आहे तसं जर स्ट्रक्चरल हॉलोनेस असेल, नो क्रीम विल वर्क. त्याच्यासाठी आपल्याला अंडर आय फिलर्स करावे लागतात, विच वर्क एक्स्ट्रीमली वेल अगेन. ओव्हरऑल आपली जी स्किन असते तो एक मिरर असतो. आपण आतमध्ये काय विचार करत असतो, आपण किती हॅपी आहे, आपण स्ट्रेस घेतोय का, सो त्यावर आपला ग्लो कुठेतरी डिपेंड करतो असं मला वाटतं. सो बेसिकली तुम्ही कितीही स्किन केअर रुटीन करा, पण जर तुम्ही आतून हॅपी नसाल, स्ट्रेस असेल, तर तो चेहऱ्यावर कुठेतरी येतो असं मला वाटतं. 100% आहे असं? डेफिनेटली आहे असं. कारण युअर हॅपी हॉर्मोन्स रिड्यूस युअर स्ट्रेस हॉर्मोन्स, आणि त्याचा क्लिअर इफेक्ट तुमच्या स्किन आणि हेअरवर आहेच. नॉट जस्ट युअर स्किन अँड हेअर, युअर एंटायर बॉडी. म्हणजे ऑटो इम्युन डिसीजेस फ्लेअर होणं, स्ट्रेसफुल सिच्युएशन्समध्ये आम्ही लिटरली रोज बघतो. आमचे जे सोरायसिस पेशंट्स असतात, विटिलिगो पेशंट्स असतात, स्ट्रेस आला की त्यांचे हे ऑटो इम्युन कंडिशन्स वाढतात. आणि वेन दे आर हॅपी, रिलॅक्स्ड, कोणी मेडिटेशन सुरू केलं, टॉक्सिक जॉब सोडून लाईटर जॉब जेव्हा सुरू केलं, तेव्हा हे कंडिशन्स पण इम्प्रूव्ह होतात. सो डेफिनेटली ह्याच्यात लिंक आहे.
ओके. आणि सेलिब्रिटींबद्दल म्हणजे त्यांची स्किन कायम अशी ग्लोई किंवा काय त्यांचं काय सिक्रेट असतं? काय करतात ते असं? सो सी मल्टिपल कंपोनंट्स टू इट. प्रत्येक सेलिब्रिटी सगळंच करेल असं काही नाही आहे. हं. खूप सेलिब्रिटीज ह्या फील्डमध्ये आहेत कारण नॅचरली त्यांची स्किन खूप चांगली आहे. हं. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचा मेकअप एवढा असतो कधी-कधी आपल्याला दिसत नाही. ते पण ह्युमन्स आहेत. त्यांचे पण स्किनमध्ये फ्लॉज डेफिनेटली असतात. पण येस ऑफकोर्स बिकॉज ते कॅमेराला फेस करतात त्यांना कधी-कधी जरा जास्त करावं लागतं. दे कॅनॉट हॅव ॲक्ने, दे कॅनॉट हॅव पिगमेंटेशन. कारण त्यांचे जॉब्स त्यांच्या अपीअरन्स बरोबर लिंक्ड असतात. सो इन सिच्युएशन्स लाइक दिस इट्स अंडरस्टँडेबल की त्यांना थोडंसं प्रेशर फील होतं टू गेट थिंग्स डन. सो वेदर इट इज जस्ट मेडिफेशियल्स, वेदर इट इज आय-व्हीज, वेदर इट इज इंजेक्टेबल वर्क किंवा बोटॉक्स केलं, फिलर्स केले. त्यांना ती एक गरज असते, हं. प्रोफेशनल रिक्वायरमेंट असते. सो मला फ्रँकली वाटत नाही आपण फार त्यांना जज करावं. आपणच ॲज ले पीपल जेव्हा सेलिब्रिटीजना बघतो इमिजिएटली म्हणतो, "अरे बापरे! कितनी बुड्ढी दिख रही है." अरे पण ऑब्व्हियसली तुम्ही स्वतः बघा, तुम्ही हां. कसे दिसताय. सगळेच होणार आहेत. सो सगळेच होणार आहात. तर देअर इज नो नीड टू जज देम इफ दे गेट वर्क डन कारण त्यांचं प्रेशर आपण नाही समजू नाही. शकत. सो आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काही DIY सांगा जेणेकरून ते घरच्या घरी एक आपल्या स्किनला ग्लो देऊ शकतात किंवा ओव्हरऑल एक चांगल्या स्किनसाठी काही तुम्ही पॅक काही सांगू शकाल आपल्या प्रेक्षकांना? ॲब्सोल्युटली. सो असे खूप काही घरचे रेमेडीज आहेत ज्यांनी तुमची स्किन डेफिनेटली ग्लो करू शकेल. सो दही आणि मध हे खूप हायड्रेटिंग इन्ग्रीडियंट्स आहेत तुमच्या स्किनसाठी. ते तुम्ही वन्स अ वीक ॲज अ पॅक तुमच्या चेहऱ्याला डेफिनेटली लावू शकता. तुमची स्किन कोरियन स्किनसारखी हळू-हळू दिसायला लागू शकेल विथ इंडियन DIYs बिकॉज ऑफ द हायड्रेशन. सेकंड थिंग इज जर तुमची स्किन खूप ऑइली असेल तर मुलतानी मिट्टी इज अन एक्सलंट फिक्स, रिअली वर्क्स. थर्डली जर तुमचे हेअर खूप ड्राय आणि डॅमेज्ड असतील, तर तुम्ही कोकोनट ऑइल ॲक्चुअली वापरू शकता तुमच्या केसांसाठी. इट इज वन ऑफ द बेस्ट ऑइल्स. ह्याच्यावर खूप डिटेल्ड रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल झालेलं आणि इट वॉज फाउंड की कोकोनट ऑइलनी तुमच्या हेअरमधून प्रोटीन लॉस ॲक्चुअली प्रिव्हेंट होऊ शकतं. सो कोकोनट ऑइल गुड ओल्ड तुम्ही डेफिनेटली लावू शकता फॉर हेअर टेक्स्चर इम्प्रूव्हमेंट. सो थँक्स की तुम्ही हे बेसिक सांगितलं. म्हणजे जे काही Googleवर आपण बघून करतो ते एकटे डॉक्टर जेव्हा सांगतात तेव्हा आपल्याला जास्त त्यावर विश्वास बसतो. सो हे सगळं सोडून आता प्रत्येकजण तर अफोर्ड करू शकत नाही सगळ्या ज्या काही ओव्हरऑल आत्ताच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत. पण खरोखर ज्या आत्ता टेक्नॉलॉजीनुसार ज्या ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत जसं की कार्बन पील असेल किंवा जे मी तुम्हाला सांगितलं पॅच किंवा अनइव्हन स्किन टोन ते सगळं या ट्रीटमेंट्सनी कव्हर होऊ शकतं. या ट्रीटमेंट्स तितक्या हेल्पफुल आहेत का? कारण का नॉर्मली एखादी फिमेल ही पार्लरमध्ये पैसे खर्च करतेच. 4,000 ते 5,000 रुपये ती खर्च करतेच. सो त्या बजेटमध्ये जवळपास जर या ट्रीटमेंट्स असतील, तर मला असं वाटतं या करायला काही हरकत नाही. पण याचा तसा रिझल्ट आहे का? डेफिनेटली. सी ऑफकोर्स जसं तुम्ही म्हणालात प्रत्येकाची एक बजेट असते. पण जर तुम्ही पैसे खर्च करणारच असाल, तर डेफिनेटली ट्राय मेडिकली प्रूव्हन, सायंटिफिकली प्रूव्हन ट्रीटमेंट्स. एक्झॅक्टली. नुसतं ब्लीच लावून स्किनमधलं पिगमेंट जात नाही. त्याच्यासाठी जर केमिकल पील केलं किंवा लेझर टोनिंग केलं, ऑब्व्हियसली पिगमेंट फास्टर जाईल, व्हिजिबल तुम्हाला डिफरन्स डेफिनेटली जाणवेल. जर तुमची स्किन ड्राय असेल, हायड्रेटिंग, हायल्युरॉनिक ॲसिड इलेक्ट्रोपोरेशन, एजिंग असेल, रेडिओ फ्रिक्वेन्सी टाईटनिंग हे खूप बेसिक प्रोसिजर्स आहेत जे मेडिफेशियल्समध्ये पण इन्क्लुडेड असतात. सो डेफिनेटली इट मेक्स अ डिफरन्स. आता प्रत्येकाचं एक थ्रेशोल्ड असतं. कोण म्हणेल की बाबा मी पील करीन पण मी लेझर नाही करणार. लेझर करीन पण मी स्किन बूस्टर नाही करणार. बूस्टर करीन पण मी बोटॉक्स नाही करणार. तुम्हाला कुठे ती लाईन ड्रॉ करायची ते तुमच्यावर आहे. देअर इज नो कंपल्शन कोणाला किती केलं पाहिजे, कोणाला किती नाही केलं पाहिजे. आय हॅव पेशंट्स हू डोंट इव्हन वॅक्स. आयुष्यात कधी वॅक्स पण केलेलं नाहीये. फाईन, गुड फॉर यू. मेक युअर ओन बाउंड्री. जेवढं तुम्हाला करायचं तेवढं तुम्ही करू शकता. ओके. थँक्स वेळात वेळ काढून इथे वेळ दिला आपल्या प्रेक्षकांना इतकं काही फ्रीमध्ये ॲडवाईस केलं त्यासाठी माय प्लेजर. खूप खूप धन्यवाद. थँक यू. सो मंडळी आय होप आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला खूप हेल्पफुल असेल. तर तुम्हाला सुद्धा काही सिव्हिअर हेअरफॉल असेल, स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर आय सजेस्ट की त्या वेळेला डॉक्टरांकडून सजेशन घ्या. कारण डॉक्टर्स असे असतात जे परफेक्ट तुमच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देऊ शकतात. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.